महायुतीमध्ये अक्षरशः मारामाऱ्यांची वेळ आलेली आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असंतुष्ट आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा असंतुष्ट आहेत. आम्हाला तिकीट मिळणार की नाही, तुम्ही नव्या लोकांना का संधी देतायत, जुन्या लोकांना का विसरतायत, असे प्रश्न विचारले जात आहेत सातत्याने. आणि ठाकरे बंधूंची युती ही मोठी बातमी झाल्यानंतर ठाकरे बंधूंचं जागा वाटप ही बातमी व्हायला हवी होती, पण जागा वाटप काय झालंय हे ठाकरे बंधू सांगायला तयार नाहीत, त्यांचे दुसऱ्या फळीतले नेतेला सांगायला तयार नाहीत. आता महायुतीतली भांडणं मी तुम्हाला सांगतो, 28-29 तारखेपर्यंत महायुतीतली भांडणं ही महत्वाची बातमी असणार आहे. आणि तुम्हाला जर हे अशक्य वाटत असेल महायुतीत भांडणं होणं, तर लोकसभा आठवा, विधानसभा आठवा. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यामध्ये त्यावेळेलाही संघर्ष झाला होता. शिंदेनी जे हवं ते आपल्या पदरात पाडून घेतलं होतं. आताही नेमकं तेच होताना दिसतंय. शिंदे आणि भाजप रस्सीखेच चाललेली आहे. अजित पवार बाजूला राहिलेले आहेत, ते शरद पवारांबरोबर युती करायला निघून गेलेले आहेत पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये. पण इथे शिंदेचा अपमान करण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये. त्यामुळे या मारामाऱ्या अतिशय तीव्र स्वरूप धारण करतायत.